नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कोवळ्या फणसाचे कटलेट. त्यासाठी मी हा एक कोवळा फणस घेतलेला आहे. एक ताट घेतलेला आहे. आता त्या ताटाला मी तेल लावून घेणार आहे, म्हणजे जो फणसाचा चीक येतो तो या ताटाला लागणार नाही. आता जो आपण फणस घेतला होता त्याच्या अशा प्रकारे मी चकत्या करून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे त्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत. आता मी गॅसवरती एका बाजूला पाणी तापायला ठेवलं होतं. आता आपलं पाणी तापलंय का बघूया. आता आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेले आहे. आता या फणसाचे तुकडे आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे मंद गॅसवर व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. आता जवळपास पाऊण तास झालेला आहे. आता आपण फणस शिजलं आहे का ते बघूया. आता यातली एक चकती काढून मी फणस शिजलं आहे का ते बघणार आहे. हे बघा, हे व्यवस्थित सुरीने कापलं जात आहे, म्हणजेच आपल्या फणसाच्या चकत्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता हे आपल्याला असंच थंड होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे. प्रत्येक फणसाला शिजण्यासाठी वेळ हा वेगवेगळा लागू शकतो. काही फणस हे पटकन शिजतात, पण काही फणसाला शिजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. आता बघा, हे फणसाचे तुकडे थंड झालेले आहेत. आता एका ताटाला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्या ताटामध्ये आता या चकत्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता एका सुरीला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता फणसाची एक चकती मी घेणार आहे आणि तिच्या आतमध्ये जी पाव असते ते आपल्याला काढून टाकायची आहे. अशा प्रकारे ही पाव आपण काढून टाकणार आहोत. आणि फणसाच्या बाहेरचा जो कडक भाग असतो तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे जो मऊ भाग असतो तो आपण काढून घ्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने मी फणसाचा सगळा गर काढून घेणार आहे. अशा प्रकारे आता मी हा फणसाचा सगळा गर काढून घेतलेला आहे. आपला फणस बघा किती व्यवस्थित शिजला आहे. हातानेच तो कुस्करला जातोय. आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यातला थोडा फणसाचा गर घालून थोडा थोडा करून मी जाडसर वाटून घेणार आहे. आणि हा गर आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता अशाच प्रकारे फणसाचा सगळा गर मी वाटून घेणार आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घालून तोही मी जाडसर वाटून घेतलेला आहे.
आता ह्याच्यामध्ये मी 2 उकडलेले बटाटे कुस्करून घातलेले आहेत. ह्याच्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट, हळद, थोडंसं जिरं, अर्धा चमचा चाट मसाला, थोडासा हिंग घालून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यातलं पीठ मी लागेल तसं याच्यामध्ये घालणार आहे. हे थोडंसं पीठ मी ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालून हे आता मी मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता या मिश्रणाचा एक छोटासा गोळा घेऊन मी त्याचे कटलेट बनवून घेणार आहे. मी अशा प्रकारे त्याचे कटलेट बनवून घेत आहे. आता अशाच प्रकारे मी उरलेली सगळी कटलेटसुद्धा बनवून घेणार आहे. आता आपली सगळी कटलेट बनवून झालेली आहेत. आता एका वाटीमध्ये मी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कटलेट घोळवून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सगळी कटलेट या रव्यामध्ये घोळवून घेणार आहे. आता सगळी कटलेट आपले रव्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत. आता ती सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून देऊया. आता अर्धा तास झालेला आहे आणि मी गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे. तवा चांगला तापला की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. या तव्यामध्ये आपल्याला कटलेट डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. ही कटलेट एका बाजूने व्यवस्थित फ्राय झाली की ते आपण दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. आता दुसऱ्या बाजूनेही ही कटलेट व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. आता आपण या तेलामध्ये पुन्हा कटलेट फ्राय होण्यासाठी सोडायचे आहेत आणि ही कटलेटसुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपली ही कटलेटसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. अशा प्रकारे मी सगळी कटलेट फ्राय करून घेणार आहे. आता आपली सगळी कटलेट फ्राय करून झालेले आहेत. आता मी ती टोमॅटो सॉस बरोबर सर्व करणार आहे.